ठीक है, आता उल्टा चोर दाटे कोतवाल को ऐसा हो गया हो. समजे क्या, कोणी कोणाला दगाबाज म्हणावं, आपल्या छातीवर हात ठेवून आत्मपरीक्षण करावं. खरा दगाबाज कोण आहे? त्या शिवसेनेनं मी ऑटो चालवत होतो असं तुम्ही म्हणता. मग ऑटो चालवणारा राज्याचा मंत्री केला, एकदा नाही दोनदा, तरी तुमची हवस पूर्ण झाली नाही. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायसाठी पार्टीशी बेईमानी करावी लागली. पार्टीशी बेईमानी करून तुम्ही मुख्यमंत्री झालात, तरी तुमचं समाधान झालं नाही. पार्टीचे लोक घेऊन गेलात, तरी तुमचं समाधान झालं नाही. पार्टीच घेऊन गेलात, पार्टीचं नाव घेऊन गेलात, तरी तुमचं समाधान झालं नाही. मला असं वाटतं ह्या गोष्टीवर म्हणायचं आहे की उद्धव ठाकरे प्रति शिंदे साहेबांनी काही बोलू नये. तरी जर तुमच्यामध्ये नैतिकता असेल तर तुम्हाला नैतिकतेमुळं तुम्हाला उद्धव ठाकरेचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. कारण ज्या उद्धव ठाकरेंनी हे सगळं तुम्हाला दिले, बाळासाहेबांच्या काळात बाळासाहेबांनी दिलं असेल, त्याच्यानंतर 14ला ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका झाल्या, युती तुटली, त्यानंतर तुम्हाला काही विरोधी पक्ष नेतेपद, मुख्यमंत्रीपद, आपलं मंत्रीपद हे उद्धव ठाकरेमुळे मिळालं. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र लढून पुन्हा आपल्या जागा आल्या. मग तुम्ही जर मुख्यमंत्री तुम्हाला व्हायचं नव्हतं तर तुम्ही मुख्यमंत्र्याचा आग्रह धरून दबा धरून बसलात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले की तुमच्या पोटात पोटसूळ उठलं आणि तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी 2.5 वर्षानंतर BJPशी संधान घातलं आणि BJPचं संधान साधून तुम्ही राज्याचा मुख्यमंत्री झाला. म्हणजे BJPवाल्याच्या त्या देवेंद्र फडणवीस साहेबाला बी कळू दिलं नाही की मी काय करायलो. एवढं तुम्ही चतुर आहात. तुमची चतुराई तुमच्याजवळ असू द्या, पण दुसऱ्याचं बी घ्यायचं. माझं तर माझं, तुझं बी माझंच, ही जी वृत्ती आहे ना ती जास्त दिवस चालणारी नाही. त्यामुळं शिंदेसाहेब, तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता असेल तर तुम्ही, मला वाटतं की उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराशी बोलू नये असं मला वाटतं. एकीकडे ठाकरेच्या बापाच्या नावानं मतं मागायचं आणि इकडे ठाकरेला पुन्हा नाव ठेवायचं. ही कुठली नीती आहे? ही अशी घाण नीती जरा बंद करा.